समाज का अंतिम घटक न्याय से ना रहे वंचित। मुंबई के वरिष्ठ न्यायमूर्ति नितिन जामदार। समाज का अंतिम घटक न्याय से न रहे वंचित। मुंबई के वरिष्ठ न्यायमूर्ति नितिन जामदार। गोंदिया राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय नई दिल्ली व माननीय महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण न्यायालय मुंबई उनके निर्देश अनुसार गोंदिया जिला न्यायालय, गोंदिया प्रशासन संयुक्त समारोह पवाड़ संस्कृति भवन में विधि सेवा महाशिविर शासकीय योजनाओं का महामेलाव किया गया। उद्घाटन न्यायमूर्ति नितिन जामदार ने किया। इस अवसर पर न्यायमूर्ति नितिन सावरे, वरिष्ठ न्यायमूर्ति नागपुर खंडपीठ महेंद्र चांदवानी व पालक न्यायमूर्ति गोंदिया श्री वानखेड़े, जिलाधिकारी प्रजीत नायर, वकील संघ के अध्यक्ष टीवी कटरे, अन्य मान्यवरों के हस्ते जिला न्यायालय में कायदेशीर मदद संरक्षण सलाहकार प्रणाली का उद्घाटन भी हुआ। अनेक योजनाओं के लाभार्थियों को धनादेश दिया गया। समारोह में भारी संख्या में जन समूह, किसान बचत गट, महिलाएं उपस्थित थी। सतीश पारधी की सामाजिक भारतीय संविधानानुसार सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय अधिकार प्राप्त झाले आहे। भारतीय राज्यघटनेच्या कलम 14नुसार सर्व नागरिकांनुसार समाजातील प्रत्येक घटकांना मोफत कायदेशीर सहाय्य देण्याची शासनाची जबाबदारी आहे। त्या अनुषंगाने विधी सेवा प्राधिकरण कायदा हा अस्तित्वात आला। सर्व कायदेशीर तरतुदीच्या शासकीय स्तरापासून ते तालुका पातळीपर्यंत विधी सेवा प्राधिकरण व समितीची स्थापना करण्यात आली। समाजातील कोणतीही व्यक्ती किंवा घटक न्यायालयातून वंचित राहणं हा भारतीय संविधानाचा उद्देश आहे। परंतु जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया व जिल्हा प्रशासन गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विधी सेवा महाशिबिर आणि शासकीय योजनेचा महामेळावा उद्घाटन समारंभासाठी येथे जमलेलो आहे। या प्रसंगी आपला सोबत साधताना मला अगदी आनंद वाटतो। विशेष म्हणजे या प्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे कार्यकारी अध्यक्ष श्री नितिन जामदार तसेच नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती श्री नितिन सावरे आवर्जून या कार्यक्रमात उपस्थित आहेत। ही गोंदियावासींसाठी खूप आनंदाची बाब आहे। मी सांगू इच्छित आहे की न्यायमूर्ती श्री नितिन जामदार खास या कार्यक्रमासाठी मुंबईवरून महाराष्ट्राच्या दुसऱ्या टोकावर गोंदिया येथे आलेले आहेत। याबद्दल मी दोन्ही न्यायमूर्तींचे मनपूर्वक अभिनंदन करतो। साहेबांचे हस्ते या मित्रांनो, आपण सर्वांना माहितीच आहे की भारत हा एक कल्याणकारी देश आहे आणि घटनेमध्ये लोकांच्या हिताची व कल्याणाची जबाबदारी केंद्र व राज्य शासनावर टाकण्यात आलेली आहे। घटनेमध्ये दिलेली जबाबदारी पार पाडण्याकरिता केंद्र व राज्य शासन करते गरीब व दुर्बल घटकासाठी विविध प्रकारची शासकीय योजना राबवण्यात येत असतात। परंतु माहिती अभावी जटिल प्रक्रियामुळे व विभागाच्या उदासीनतेमुळे योजनेचा लाभ सर्वसाधारण नागरिकांपर्यंत पोहोचत नाही। पर्यायाने तळागाळातील गरीब व दुर्बल घटक या
सुरक्षित राहावे म्हणून या योजना सार्थक होत नाही. त्याकरिता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्या मार्फत याबाबतचे संज्ञान घेऊन असा महाशिवरात्री आणि शासकीय महामेळाव्याचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच आज या ठिकाणी बऱ्याच लाभार्थ्यांच्या कल्याणकारी योजनेच्या प्रत्यक्ष लाभ मिळालेला आहे, सार्थक होत आहे. मी उपस्थित सर्व लाभार्थ्यांना विनंती करतो की आजच्या महाशिबिरामध्ये लागलेले सर्व स्थळांमध्ये योजनेची माहिती घेऊन पात्र लाभार्थ्यांनी त्या योजनेचे लाभ घ्यावे. ज्येष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती श्री नितीन जामदार, माझ्यासोबत असणारे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेंद्र चांदानी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री अडकर, सचिव महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, श्री नायक कलेक्टर गोंदिया, श्री कटरेजी अध्यक्ष जिल्हा वकील संघ, तसेच सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस श्री भामरेजी. चेक डिस्ट्रीब्यूट करताना त्याच्यातल्या काही रक्कमा पाहिल्या. मला जामदार साहेबांनी विचारलं, अरे या रक्कमा कशासाठी आहे? तर मलाही माहीत नव्हतं. मी माननीय कलेक्टर साहेबांना विचारलं, म्हटलं तुम्ही या रक्कमा देतात या कशा संदर्भात आहे? एक योजनेबद्दल त्यांनी जी माहिती दिली ती म्हणजे की सेल्फ हेल्प ग्रुप स्वयंसहायता महिला गट जे आहे त्यांना लोन म्हणून शासन काही पैसे देतं, काही दान. पुढे सांगायचं झालं, आम्ही आल्याबरोबर आम्हाला सारस पक्षाच्या संदर्भात वन विभागाने माहिती दिली. सामाजिक वनीकरण विभाग शासन या संदर्भात लक्ष घालतं. या संदर्भात आपण गोंदिया जिल्ह्याचे रहिवासी म्हणून आपलंही काही दायित्व आहे. आपण जे एक्सटिंग झालंय ते म्हणजे संपण्याच्या मार्गावर आहे, त्यांना त्याचा आपण पुनर्जीवनासाठी पुनरुद्धारासाठी काहीतरी आपल्याकडून प्रयत्न करू. ते श्रेय आपण तेव्हा पुढे घेऊ शकतो. नैसर्गिक सौंदर्याबद्दल संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे. पण गोंदिया जसं शहर आहे तर जिल्ह्याच्या अंतर्भागात सुद्धा बराचसा आदिवासी समाज आहे. आता न्यायाच्या संदर्भात बोलायचं म्हणजे पहिल्यांदा न्याय म्हणजे काय, तो अन्याय मला कुठे जायचं एवढी जरी माहिती मिळाली तरी न्यायाच्या दिशेने वाटचाल सुरू होते. आपल्या देशामध्ये संविधान आल्यानंतर एक विचार मंथनामध्ये लक्षात आलं की समाजाच्या बऱ्याच घटकांना आपले हक्क काय, कुठे जायचं हे सुद्धा माहिती नाही. त्यामुळे संविधानामध्ये सुधारणा करून आर्टिकल 39A काढला. तर सगळ्यांना मोफत आणि सक्षम न्याय मिळवण्याचा अधिकार सगळ्यांना प्राप्त झाला. पण जोपर्यंत या अधिकाराबद्दल माहितीच नाही तोपर्यंत हा अधिकार नुसता कागदावरच नसतो. वाटचाल करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. समाजाच्या पीडित व्यक्तींसाठी सरकार बऱ्याच योजना राबवतात. जोपर्यंत त्या योजनांची माहिती सगळ्यांकडे पोहोचत नाही त्यामुळे या योजना सुद्धा कागदावरच राहतात. हा प्रयत्न करण्याचा अत्यंत गरजेचा आहे. शिक्षित करेल त्यांना सन्मानाने जगण्याचा हक्क घेईल तरी आपण सर्वांनी